दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी दीक्षित कन्येचा दृष्टांत बघणार आहोत. म्हणून ईश्वरा कारणे जीवे सकळही अंगवावे. दृष्टांतामध्ये झालं की प्रवर्तलेला म्हणजे धर्मकार्यार्थी जो जीव प्रवर्तला तयार झालेला आहे, म्हणजे आचरण करण्यासाठी ज्याची तयारी आहे, अशा जीवाला सकळी गोमटे परमेश्वर स्वतः करतात. म्हणून काय करावं, मग जीवाने काय करावं? जर का परमेश्वर नव्हे ते पूर्वीती असं सांगितलेलं आहे, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळणार आहे जर का तुम्ही चांगलं कार्य करता, है ना. एखादा मुलगा मुलगी वगैरे जर का चांगला अभ्यास करणारा असेल आणि आई वडिलांची परिस्थिती नाही त्याला शिकवायची, पण तो जर का हुशार असेल तर ते आई वडील काही करून त्याला शिकवतात. ते म्हणजे स्वतःला घाण ठेवायची वेळ आली तरी ते ठेवतील, परंतु त्या ठिकाणी काय करतात की त्या जीवाला परमेश्वर जे काही त्याचं जे आचरण आहे ते आचरण त्या जीवाकडनं करवून घेत असतात. आणि म्हणून इथे या ठिकाणी तो जो जीव आहे तो जीव परमेश्वराच्या अनुपालनार्थ जर का त्यांनी त्याची तयारी दाखवली, मानसिक तयारी जर का त्यांनी दाखवली, तर परमेश्वर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत असतात. प्रत्येक जी गोष्ट आहे, प्रत्येक जे कार्य आहे ते कार्य त्याच्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वर ते सहाय्य असेल, त्या संबंधित लागणाऱ्या वस्तू असतील. यथा निळभट्ट भांडारेकार हे घरातनं निघालेले, तसेच सोबत काही घेतलेलं नाही त्यांनी, एक कवडी देखील त्यांनी घेतली नाही, तसेच निघाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एवढं होतं, त्यातलं काही जर का आपण घेऊन आलो असतो तर काय झालं असतं की त्यातलं जे थोडं पण देवाच्या उपयोगी लागलं असतं, आपण ते स्वतः कमवलेलं आहे, तर मग ते परमेश्वराच्या उपयोगी लागणं तेवढंच महत्वाचं होतं. पण निघताना आपल्याला ते काही घेता आलं नाही. मग आता या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये तो भाव सुरू होता की देवाचं पूजन आपण केलं पाहिजे होतं, ते होतं आणि आता सोबत काहीच नाही आहे. पण आमच्या स्वामींनी काय केलं, त्यांना तो योग घडवून दिला आणि त्यांच्याकडे एक नव्हे तर त्यांच्याकडून 2 पूजन स्वामींनी करवून घेतलेले आहेत. ती लीळा सर्वांना माहितीच आहे. आणि अशा प्रकारे नव्हे ते पूर्वीती मागील दृष्टांतामध्ये आपण आयास ग्रासियाचा दृष्टांत बघितला. त्याच्यामध्ये बघितलं की परमेश्वर सहाय्य करतात आणि नव्हे ते पूर्वीती म्हणजे जे पदार्थ उपलब्ध नाहीत, वस्तू उपलब्ध नाही, ते सुद्धा उपलब्ध करून देतात आणि ती क्रिया तुमच्याकडनं करून घेतात. मग एवढं जर का परमेश्वर सहाय्य करतात, मग आपण काय केलं पाहिजे? त्या बदल्यामध्ये आपली कर्तव्यता काय आहे, आपली जबाबदारी काय आहे ना. म्हणून परमेश्वर सर्व सहाय्य करतात, म्हणून जीवाने काय करावं? म्हणून ईश्वरा कारणे जीवे सकळही अंगवावे. ईश्वरासाठी जीवाने सकळही अंगवावे म्हणजे कुठल्याही कार्यासाठी उभं राहावं आणि काही संकट आलं तरी ते स्वीकारावं, काही जबाबदारी आली तरी ती स्वीकारावी देवासाठी. म्हणून कारण की देव सगळं सहाय्य करणारच आहेत, है ना. विद्यार्थी असतात ते काय काय शिक्षणाचं हे ठेवतात की मला डॉक्टर व्हायचं आहे, मग त्या हिशोबाने त्याची मानसिकता काय आहे, त्याला काय व्हायचं आहे, या अनुसार आई वडील तयारी करत असतात. मग आई वडील तसं द्रव्य जमवत असतात, तशी आयोजन त्याच्या शिक्षणासाठी करत असतात. तसं आपण जर का ते परमेश्वराकडे एखादा मनोगत व्यक्त केला, एखादी मानसिकता जी आपली सुरू आहे ईश्वर कार्य करण्याची, पण आपली क्षमता ती नाही आहे, तर परमेश्वर काय करतात? तो योग पुरवून देत असतात, पण आपण ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार राहायचं. त्या मुलाला माहिती आहे की आपले पालक जे आहेत ते आपल्यासाठी काही करायला तयार आहे, तर तो कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम होतो. कितीही मोठं शिक्षण घेण्यासाठी तो
तयारीमध्ये राहतो. त्याला माहिती आहे की आपल्याला जे लागणार ते पुरवणार आहेत. तशा पद्धतीने इथे जर का परमेश्वर सगळं पुरवणार आहेत, आपल्याला देणार आहेत, तर मग आपण जी काही जबाबदारी आपल्याला स्वीकारता येईल, जेवढ्यातली कठीणातली कठीण, ती आपण स्वीकारावी. तेव्हा ती जबाबदारी स्वीकारता ते कठीण आहे की सोपं आहे वगैरे हे बघायचंच नाही. आपण ते स्वीकारायचं आणि परमेश्वर बरोबर ते कार्य आपल्याकडनं करून घेतात. नंतर आपल्या लक्षात येतं की हे आपल्याकडनं काही शक्य नव्हतं बरं का, पण आपल्याकडनं ते शक्य झालं. सहजपणे आपल्याकडनं ते केल्या गेलं, कारण की त्यामागे परमेश्वराचं अधिष्ठान आहे, परमेश्वराचं त्यामागे सहाय्य आहे आणि त्याच्यामुळे हे कार्य जे आहे ते आपल्याकडनं सहजपणे ते पार पाडलं गेलं. आणि म्हणून इथे सांगतात की ईश्वरा कारणे जीवे सकळही अंगवावे. ईश्वरा कारणे जीवाने सकळही अंगवावे म्हणजे कुठल्याही जबाबदारीला मागे हटू नये. जैसा दीक्षित कन्येचा मागे जो दृष्टांत आपण बघितलेला आहे कर्मचांडाळाचा, त्याच्यासारखाच हा दृष्टांत सारखाच आहे. आणि म्हणून या संदर्भातली जी लीळा आहे ती आपण बघूया. उत्तरार्ध 161 क्रमांकाची लीळा आहे. महादाईसा वाराणसी गमन निक्षेदू. महादाईसे वाराणसी जावया म्हणून आली. महादाईसा ज्या आहेत त्या वाराणसीला जायचं म्हणून स्वामींकडे आलेले आहेत आणि सगळी तयारी करून आलेले आहेत. गोसावी यांचे उदयाचा पूजावसर झाला. आमच्या स्वामींचा सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. डोमेग्रामची लीळा आहे ही. मग महादाईसा स्वामींना विचारतात, जीजी मी वाराणसी जाईन, म्हणजे मला वाराणसीला जायचं आहे. स्वामी म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र अमोचक, सन्निधान मोचक. परमेश्वराचं जे सन्निधान आहे ते मोचक आहे, ते मुंचवित आहे, दुःखापासनं मुक्त करणारं आहे. तीर्थक्षेत्र जे आहे ते काही कसं आहे, ते अमोचक आहे असं म्हणून निरूपण केलं. स्वामी म्हणतात, बाई अग्नीचेही संबंधी ओली कोरडी सानी थोरे काष्टे जळते. म्हणजे अग्नीचा जर का संपर्क झाला तर काय होतं, ओली कोरडी म्हणजे अग्नी जर का मोठा आहे तर त्याच्यामध्ये ओलं कोरडं सानं मोठं सर्व जे काष्ट आहे, जे एखाद्या जर का जंगलाला आग लागली, वनवा जर का पेटला तर त्याच्यामध्ये सर्व काही जळून खाक होतं. आणि अग्नी जर का मोठा असेल तर ओलं लाकूड देखील बऱ्यापैकी जळून जात असतं, अग्नी तेवढा मोठा असेल तर. आणि अशा प्रकारे परमेश्वराचं सन्निधान आहे की त्या सन्निधानामध्ये जे काही वाईट कर्म वगैरे जे काय असतील ते सगळे कर्म जळून जात असतात. गोसाव्यांची निरूपण प्रत्ययासी आले, स्वामींचं निरूपण प्रत्ययासी आले की हो, इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथे जर का सर्व कर्मांचं क्षालन होत असेल तर इथेच सन्निधानीच राहिलं पाहिजे. स्वामी म्हणतात ते बरोबर आहे, ही पहिली वेळ. त्याच्यानंतर ते पुन्हा गेले, दादोसांपुढे सर्व सांगितलं आणि दादोस म्हणतात, हे काही रूपोबाई आयता सांग तू आयते संबळ. सगळं आयता आहे, आपल्याला आयता सांगत आहे. तीर्थयात्रेला जायचंय तर सोबत लोक आहेत आणि अधिक या ठिकाणी आयते संबळ म्हणजे त्या ठिकाणी जे काही साहित्य पण आहे ते पण आपल्याला आयतच मिळालेलं आहे. तर अल्पसत्ता तीर्थ होईल, कमी खर्चामध्ये तीर्थ होईल. नंतर जायचं म्हटलं तर भरपूर खर्च होईल. मग येऊनी सुखे सन्निधानी असे झोपा, नंतर येऊन स्वामींच्या सन्निधानी राहा नंतर, मग काही कुठे जाऊ नका पाहिजे तर. आणि हे सांगितल्यानंतर आणि गावीचा हा अवघा लोक हसेल, संबळ नेले ते अवघे महात्म्याचे खादले. म्हणजे गावातले जे लोक ते हसतील, तुम्ही वाराणसीला जाण्याच्या निमित्ताने तिथलं नाव सांगून तुम्ही आलेले आहात आणि तिकडे जर का तुम्ही गेले नाहीत तर मग लोक हसतील ना, नावं ठेवतील आणि म्हणतील की हे सगळं साहित्य तीर्थयात्रेच्या नावाने गोळा करून नेलं आणि तीर्थयात्रेला काही गेले नाहीत. म्हणून दादोसी अवघे मोडिले. आणि दादोसांनी त्यांचं न जाण्याचा जो निश्चय झालेला होता, जाण्याचा जो पहिला निश्चय झाला तो स्वामींनी मोडला
आणि स्वामींच्या त्या बोलण्यामुळे न जाण्याचा निश्चय झाला, दादोसांनी परत मोडला. आणि तदनंतर मग वाराणसी जावे ऐसे प्रत्यय आले. हे पण बरोबर आहे की लोक हसतील, समाज काय म्हणेल, है ना. आपल्याला सर्वात जास्त काळजी कोणाची असते माहितीये का? स्वतःची नसते. आपल्याला सर्वात जास्त काळजी समाजाची असते, है ना. ते चष्मा जर का आपल्याला लागला ना, तर चष्म्यातनं आपल्याला कसं दिसतं याहीपेक्षा चष्मा मला कसा दिसतो ते आपण बघत असतो. मला शोभतो का चष्मा, नाही तर लोक नावं ठेवतील. तो चष्मा आपल्याला कसा का दिसेना, पण आपल्याला चष्म्यातनं बरोबर दिसलं पाहिजे हे आपण बघत नाही. खूप लोक तर चष्माच लावत नाही, लागल्यानंतर पण ते लाजतात की नको, लोक नावं ठेवतील, लोक नावं ठेवतील. आपण धडपडून खड्ड्यात पडलो तरी चालेल, पण लोकांनी आपल्याला नावं ठेवली नाही पाहिजेत. इतका समाजाचा विचार आपण करतो. ते म्हणतात की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणजे सगळ्यात मोठा हा आजार आहे आपल्याला. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. लोक तुमच्या सुखाला पण येत नाही आणि दुःखाला पण येत नसतात. ते येतात ते औपचारिकता येतात. ते आल्याने तुमचं सुख वाढत नाही आणि ते आल्याने तुमचं दुःख काही कमी होत नाही, है ना. कोणीतरी खूप लोक भेटायला म्हणून तुमचं दुःख कमी झालं का? तुम्ही भरपूर कर्ज झालं आणि भरपूर लोक भेटायला आले, कर्ज कमी होतं का? कोणी काही कर्ज कमी होत नाही, काही नाही. उलट मुळामध्ये तुम्ही दुःखात असले तर तुम्हाला कोणी भेटायलाच येत नसतं. पण मात्र ज्या समाजाचा आपण विचार करत राहतो, तो समाज मात्र आपल्याला तसा काही उपयोगी पडत नसतो. आपल्याला फक्त वाटत राहतं ते. परंतु जर का निर्णय चांगला असेल तर मात्र आपल्याला कुणाचाच विचार करायची गरज नाही. मग आपण आपला वैयक्तिक तो विचार केला पाहिजे. आपल्याला एखादा जर का कार्य करायला आवडत असेल आणि ते आपल्या जीवनाच्या दृष्टीने चांगलं आहे, मी मगाशी सांगितलं की परिणाम चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि ते कार्य योग्य असणं खूप गरजेचं आहे. मग ते कोणाला आवडो की नको आवडो. मुळामध्ये असं ना, कोणी स्मरण करत असेल, ध्यान साधना करत असेल, तर लोक त्याचं नाव नाही काढत, त्याला नाव ठेवतात, आले मोठे स्मरण करणारे. म्हणजे आता लोक काय म्हणतात त्याच्याशी काही घेणं ठेवू नका. तिथे चांगलं कार्य आपण करतोय ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते कार्य मुळातच चांगलं आहे, ते काही वाईट नाहीच आहे, काही हरकत नाही. आता एखाद्या वेळेस तुम्ही काही वाईट कार्य करत असाल, लोक नावटत असतील, मग त्याचा विचार करा की हो, हे कार्य आपण मुळातच वाईट करतोय, ते आपण असं नाही केलं पाहिजे. पण चांगलं कार्य करत असताना मात्र इतर कुणाचाही तुम्हाला सल्ला घ्यायची काही गरज नाही. फक्त ते कार्य चांगलं आहे, त्याचे परिणाम चांगले आहेत याची खात्री मात्र तुम्हाला असली पाहिजे, निश्चिती त्याची असली पाहिजे. आणि म्हणून महादाईसांचं परत ते जे न जाण्याची निश्चिती झाली ते दादोसांनी मोडून काढलं. मग वाराणसी जावे ऐसे प्रत्यय आले की गेलं पाहिजे बरं का. मग एरिदीस पुन्हा स्वामींच्या दर्शनाला ते दुसऱ्या दिवशी परत आल्या आणि स्वामींना ते म्हणतात की माझं वाराणसी जावे लागेल, मला जावं लागेल वाराणसीला. अवघा गावीचा लोक हसेल, नाही जर का मी गेले लोक काय म्हणतील वगैरे वगैरे, तरी माझं जावे लागेल, मला जावंच लागेल आता. यावरी गोसावी दीक्षित कन्येचा दृष्टांत जो आहे, तो दीक्षित कन्येचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. आणि तदनंतर मग त्यांनी तो दृष्टांत सांगितल्यानंतर महादाईच्या विचारते, जीजी गावीचा लोक काही म्हणे, गावीचे लोक काय म्हणतील, गेली गेली कुळ बुडविले. म्हणजे स्वामींनी महादाईचा विचारतात की गावीचा लोक काही म्हणेल, स्वामी म्हणतील काय म्हणतील लोक, की कुळ बुडवले एवढं म्हणतील. एरवी तुम्ही चांगलं कार्य करा आणि तुम्हाला कोणी नावं ठेवत नाही, असे लोक आणून दाखवा बरं. तुम्ही चांगलं कार्य केलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट कार्य केलं तर नावं ठेवतातच. लोकांचं कार्य आहे की तुम्हाला नाव ठेवायचं आहे. तुम्ही जर का काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, झोपडीतच राहिले, लोक म्हणतील हे अपयशीच राहिले, यांनी काहीच केलं नाही. आणि तुम्ही बंगला बांधला तर ते काय म्हणतील, स्तुती करतील का? ते म्हणतील काय माहिती कुठून आणले पैसे. तरी लोक बोलतीलच. तुमची तब्येत कमी झाली तरी लोक बोलतात आणि जास्त झाली तरी लोक बोलतात. म्हणजे आधीच्या काळात माझी तब्येत चांगली स्थूळ होती,
तरी लोक मला नाव ठेवते, तब्येत खूपच वाढते बरं का, आता कमी केली तर म्हणजे तब्येत खूपच खराब झाली तुमची, तर करायचं काय नेमकं? असं दोन्हीकडनं लोक आपल्याला बोलत राहतात. लोकांचं जर का ऐकलं तर आपण आपलं आयुष्य जगू शकत नाही, पुढे नेऊ शकत नाही, मागे नेऊ शकत नाही, काहीच करता येत नाही आपल्याला. आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात, लोक म्हणतील तर काय म्हणतील, कधी पण शेवटचा जो परिणाम आहे तो लक्षात घ्यायचा. होऊन होऊन काय होणार आहे, एवढं जे शेवट जे होणार नाही ते आपण त्याचं कल्पना करून ठेवायची. खूप तर खूप होऊन तर काय होईल असं होईल, म्हणजे त्या परिणामाचं जे काही काय परिणाम होणार आहे त्याचा अंदाज आपण स्वतःच लावून मोकळं होऊन जायचं, की होऊन होऊन काय होणार आहे, की एक दिवस एक वेळेला आम्हाला जेवायला नाही भेटणार, बस. होऊन होऊन काय होणार आहे, एक वेळ जेवायला नाही भेटणार, एक दिवस नाही भेटणार, उद्या तर भेटेल. किंवा होऊन होऊन किती नुकसान होईल, 5 रुपयाचं नुकसान होईल, 10चं होईल, 100 रुपयाचं नुकसान होईल. आता नुकसान 50 रुपयाचं झालं तर तुम्हाला दुःख होईल का? कारण तुम्ही 100 रुपयाचं नुकसान देखील तुम्ही अपेक्षित ठेवलेलं आहे. 100 रुपये खर्च झाले तरी चालतील आणि पैसे 50च रुपये खर्च झाले तर आपल्याला आनंद होईल, की आपण तर 100 रुपये मोजून ठेवलेले होते, पण खर्च फक्त 50च झाले. म्हणजे अधिक काय नुकसान होईल याचा अंदाज करून ठेवा. फक्त कार्य मात्र चांगलं असलं पाहिजे, हे मात्र तुम्हाला निवडता येणं खूप गरजेचं आहे. ते कार्य वाईट असता कामा नये. तुमचं आयुष्याचं नुकसान करणारं असता कामा नये. ते आयुष्याचं चांगलंच करणारं कार्य ते असलं पाहिजे. आणि मग पुढे स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, असं निरूपण केलं आणि महादाईसांना मागुते न वचावे ऐसे प्रत्यय आले. दीक्षित कन्येचा दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत आपण आता घेऊया या ठिकाणी. स्वामी सांगतात की कवणी एक दीक्षिताची कन्या असे उच्च वर्णाची, ते विषयाची या चाडा गावीचा गावी कोळिया एकाची घरवात करी. म्हणजे हीन जातीचा जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत ती विवाह करते आणि काळ कुळ लोक ये तिने अंगवी, आणि तो विवाह करताना समाज काय म्हणणार आहे, लोक काय म्हणणार आहेत याचा विचार ती करत नाही. ती त्या व्यक्तीसाठी काय करते, काळ कुळ आणि लोक. काळ म्हणजे जो प्रवाहित काळ आहे तो, कुळ म्हणजे जे काही तिचं जाती कुळ आहे ते, आणि लोक म्हणजे समाज. या तिन्हीच कुठल्याही प्रकारचा ती विचार करत नाही की लोक काय म्हणतील, तो विचार नाही करत. तैसे विषयाची या चाडा जीवे तिन्ही अंगविली. जर का अशा नाशिवंत कार्यासाठी गोष्टीसाठी जर का जीव काळ कुळ लोक ही तिन्ही अंगवतो, जे नाशिवंत आहे ते जास्त काही टिकणार नाहीये. एखाद्या पदार्थासाठी आपण भांडलो तर तो पदार्थ किती वेळ टिकतो, आपण खाईपर्यंत तो टिकतो, एकदा खाल्ला की संपला पदार्थ. पण वाईटपणा तर कायमचा झाला, किंवा जे वाद झाला तो कायमचा झाला. किंवा एखादा पदार्थ किती दिवस टिकवू शकतो आपण, आपण भांडून तो मिळवला, पण तुम्ही ठेवणार किती दिवस त्याला, 1 दिवस 2 दिवस 8 दिवस महिनाभर, त्याच्यानंतर ते संपून जातं. त्याचं जे काही टिकण्याची त्याची काही क्षमता आहे ती संपून जाते, तो खराब होऊन जातो पदार्थ. पदार्थ तर नाशिवंत आहे, नाशिवंत पदार्थासाठी काय भांडायचं. परंतु लोक नाशिवंत पदार्थासाठी देखील भांडतात. जो पदार्थ संपणार आहे, नासणार आहे, जो काही वेळासाठीच आहे, अनित्य आहे. सृष्टीमध्ये जेवढे काही गोष्टी आहेत त्या नित्य नव्हे, त्या अनित्य आहेत. तुम्ही म्हणाले की जमीन तर नित्य आहे, परंतु त्या जमिनीला उपभोगणारे आपण मात्र अनित्य आहोत. आपण काही जास्त दिवस थोडी टिकणार आहे. आणि काही गोष्टी या वयाच्या शेवटी कळत असतात, की आपण काय काय वाईट केलं, त्याचं मूल्यमापन तिथे आपण करत राहतो, त्याचं विचार चिंतन आपलं तिथे होतं. आणि त्यावेळी काही गोष्टींचे पश्चाताप होतात, की त्यावेळी उलट उगच आपण असं वाईट वागलो, उगच आपण असं केलं, उगच आपण तसं केलं, हे तेव्हा आपल्या उपलक्षात येतं. तोपर्यंत हे कळत नाही, एका विशिष्ट वयात नाही कळत, पण एका विशिष्ट वयामध्ये मात्र या गोष्टी उपलक्षामध्ये येत असतात आपल्या. आणि म्हणून काय केलं पाहिजे,
की जसं आपण नाशिवंत अनित्य संपणाऱ्या गोष्टींसाठी जसं काळकुळाचं काही विचार करतो का? आता एखादा मद्यपान करणारा व्यक्ती आहे, म्हणजे धर्मासाठी लोक सगळे विचार करतात की आपण हा धर्म कसा आचरायचा, लोक नावं ठेवतील. परंतु तोच व्यक्ती मद्यपान करताना लोकांचा विचार करत नाही की आपण मद्यपान केल्याने जी काही नाचक्की आपली होईल, समाज काय म्हणेल, तो विचार करत नाही. कुठल्याही प्रकारचं व्यसन करताना लोक आपल्याला नावं ठेवतील, समाज नावं ठेवेल, आपल्या प्रकृतीचं नुकसान याच्यामध्ये होईल, याचा मात्र तो विचार व्यसन करताना करत नाही. वाद भांडणं करताना आपली जी व्यक्तिमत्व आहे, आपण जेव्हा भांडतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व उजळतं का? लोकांमध्ये समाजामध्ये आपण चांगले म्हणून समोर येतो का? नाही, आपण भांडखोर म्हणून लोक आपल्याला ओळखतात. परंतु भांडण आपण कसं करतो? गपचूप करत असतो का? फार मोठ्या मोठ्याने आवाज बोलून ओरडून वाद करतो आणि लोकांना दाखवतो की मी भांडखोर आहे, भांडतोय. त्यावेळी आपण समाजाचा विचार करत नाही की समाज आपल्याला काय म्हणेल. आपण एखाद्याची निंदा करतो तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही जर का निंदा करता, लोक तुमच्याकडे निंदा ऐकून पण घेतात, पण नंतर तुमची पण निंदा करतात की हे लावालावी करतात बरं का, हे निंदा करतात बरं का. तेव्हा आपल्याला काही वाटत नाही की समाज आपल्याला निंदक म्हणून आपल्याला नावलौकिक आपलं होणार आहे, याचं काहीच वाटत नाही आपल्याला. म्हणजे समाजामध्ये आपण कितीतरी वाईट पद्धतीने जगत असतो, त्यावेळी मात्र आपल्याला समाजाची भीती नसते. पण चांगलं कार्य जर का करायला सांगितलं तर मात्र मग समाजाची भीती लगेच आपण समोर ठेवतो. समाज काय म्हणेल, समाज काय म्हणेल, हे सतत सतत आपण बोलत राहतो. म्हणून चांगल्या कार्यासाठी समाजाची भीती काय बाळगायची? भीती बाळगायची समाजाची तर वाईट कार्य करताना ती निश्चितपणे बाळगा. मग तुम्हाला भीती बाळगली तर ती भीती उपयोगाची पडणार, कारण ते वाईट कार्य ते करू देणार नाही. पण आपण ती भीती कधी बाळगतो? चांगलं कार्य करताना, धर्म कार्य करताना ती भीती आपण बाळगत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की चांगलं कार्य करणं मात्र थांबून जातं. वाईट कार्य करण्याचं आपल्याकडनं कधीच थांबत नाही, ते अव्याहतपणे चालू आहे. लोकांनी किती जरी नावं ठेवले तरी आपण म्हणतो लोक मला घाबरतात बरं का, माझ्याशी कोणी भांड्याला उभं नाही राहत, त्यांना माहिती आहे माझा आवाज कसा आहे. म्हणजे हे काही अभिमानाने सांगायच्या गोष्टी आहेत का? ह्या आपलेच दोष आपण सांगत राहतो आहोत, आपल्या दोषांचं आपणच प्रसिद्धी करत आहोत. परंतु चांगलं आपल्यातलं सांगताना मात्र आपल्याला, आपण मी स्मरण करतो हे सांगताना आपल्याला लाज वाटते की लोक काय म्हणतील, हा खूपच धार्मिक झाला. मी देवदेव करायला जातो म्हटल्यानंतर लोक म्हणतात काय उठसूट तुम्ही देवदेव करायला जाता. त्याचं आपल्याला टेन्शन येतं की लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतात. काही घाबरायचं नाही. जसं आपण चुकीच्या गोष्टींसाठी मागे पुढे बघत नाही, काळकुळ लोक याच्याकडे आपण बघत नाही, त्या पद्धतीने सांगतात की तैसे परमेश्वराची या साडा जीवे काही एक नांगवावे. जर का परमेश्वराची जर का चाड आहे, परमेश्वराची जर का आवड आहे, तर जीवाने काय एक अंगवू नये बरं, म्हणजे काय एक स्वीकारू नये, सगळं स्वीकारावं. जर का तुमच्याकडे परमेश्वराबद्दलची आवड आहे, कारण की आपल्याला परमेश्वरासारखं व्हायचं आहे. तुम्ही जीव देखील बघितले, तुम्ही प्रपंच देखील बघितलेला आहे, तुमचा याबद्दलचा अनुभव चांगला नाही आहे ना. तुम्ही जेवढे पण जीव बघितलेले आहेत, त्या प्रत्येक जीवामध्ये काही ना काही दोष आहे आणि त्याचा तुम्हाला वाईट अनुभव आलेला आहे. तुम्ही काय म्हणता, आता काय आहे ते आमच्या नात्यात असल्यामुळे, की आमचा संपर्क असल्यामुळे, किंवा आमचे व्यवहार असल्यामुळे ते बोलावं लागतं आम्हाला, नाहीतर काय अवघड आहे ते त्यांचा स्वभाव. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला कुठे ना कुठे चुकीच्या पद्धतीचा असा अनुभवास आलेला आहे, त्यांच्याकडनं दुःख प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कुठलाच जीव निर्दोष आहे असं नाही, तो दोषवंत आहेच आहे. प्रपंचाच्या बाबतीमध्ये सांगा बरं, सगळेजण प्रपंच करतच आहेत है ना, परंतु त्या प्रपंचाचा त्यांना वैयक्तिक वाईट अनुभव आलेला आहे. फक्त बोलायचं कोणाकडे, बोलता येत नाही. बाकी वाईट अनुभव सगळ्यांना आलेला आहेच, नाही असं नाही. प्रपंच जो पापरूप आहे, दुःखरूप आहे आणि अनित्य आहे, हे तिन्ही अनुभव आलेले आहेत.
पापरूप आहे हे नंतर कळेल. कारण प्रपंच करताना आपल्याला कितीतरी गोष्टी इकडच्या तिकडे तिकडच्या तिकडे असं तसं करावं लागतं. आणि दुःखरूप म्हणजे प्रपंचामध्ये तर कितीतरी गोष्टी मानलेपणाच्या आहेत. फक्त फक्त मानलेपणाचं सुख आहे, वांचून दुःख आहे त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. तो जो भोगतो त्यालाच कळतं बरोबर की याच्यामध्ये काय दुःख आपल्याला होतं आहे आणि अनित्य आहे. जे पण आपण निर्माण केलेलं आहे, जे पण आपण मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, ते मात्र अनित्य आहे. आज जरी एवढं द्रव्य आपल्याकडे आहे, ते कुठल्या क्षणाला शून्य होईल काही सांगता येत नाही. ती म्हटले आम्ही बँकेत ठेवले. आजकाल चोर काही घरी येत नाही चोरी करायला. ते तिकडचे तिकडेच बँकेतनं पैसे तिथे शून्य करून टाकतात. म्हणजे काय आहे? अनित्य आहे, काहीच नित्य नाही आहे. आपण म्हटलं मी घर चांगलं बांधलं आणि जर का भूकंप आला तर काय होईल मग? लगेच ते घर पण अनित्य होऊन जाईल. काहीच नित्य नाहीये हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. मग आता जीव देवतेचा प्रपंचाचा अनुभव आला, आता परमेश्वराचा एक अनुभव घेणं आपल्याला बाकी आहे की परमेश्वर या जगामध्ये जर का काही निर्दोष असेल तर ते फक्त परमेश्वर आहेत. आणि आपण जर का परमेश्वराच्या संगतीला गेलो तर आपण पण कसे होणार? निर्दोष होणार. आपल्याला हाताला जर का मळ लागलेला आहे, त्याला जर का पाण्याचा संपर्क आला, कुठलं पाणी? शुद्ध पाणी जर का संपर्कात आलं तर काय होतं? आपला हातही स्वच्छ होऊन जाईल. म्हणजे परमेश्वर हे शुद्ध आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपण देखील शुद्ध होऊ. याचा सर्वसाधारण अनुभव तुम्हाला येतो. एखादा हळू बोलणारा माणूस जर का भेटला, शांततेने बोलणारा, तर तुम्ही त्याच्याने मोठाने बोलता का त्याच्याशी? तुम्ही पण त्याच्याशी शांततेने बोलता. तुम्ही मंदिरात गेलात की बरोबर हळूच आपण बोलतो, कारण तिथे शांतता आहे. मग तिथे आपण मोठ्याने बोलत नाही. इथे निरूपणात बोलतात मोठ्या मोठ्याने लोक, परंतु कसं बोललं पाहिजे? एक तर निरूपण चालू असताना तर बोललंच नाही पाहिजे, है ना? निरूपण चालू व्हायच्या आधी पण बोललं नाही पाहिजे. आपण ऐकण्याची तयारी करावी लागते पहिले. मानसिक बैठक, शारीरिक स्थिरता आपल्यामध्ये यावी, म्हणजे आणावी लागते आपल्याला. आणि नंतर ती तयारी झाल्यानंतर मग जे श्रवण होईल ते शांततेने श्रवण होणार आहे आपल्या. आणि म्हणून जिथे आपण एखादा मोठा बोलणारा माणूस असेल तर त्याच्याशी आपण लहान आवाजात बोलतो का? तुमच्याशी कोणी जर का मोठ्या आवाजात बोललं तर तुमचा प्रयत्न काय असतो की त्याच्यापेक्षा मोठा आवाज काढायचा. एरवी भजनाला आवाज निघणार नाही आपला, पण मात्र भांडायला मात्र आपला आवाज मोठा निघतो. जसा व्यक्ती भेटेल तसा आपण होतो. एखादा नामस्मरण करणारे व्यक्ती भेटला तर आपण देखील नामस्मरण करतो. एखादं ज्ञान श्रवण करणारा व्यक्ती भेटला त्याच्यासोबत पण आपण ते ज्ञान श्रवण करतो. जसा व्यक्ती भेटेल तसा आपण होतो. आणि म्हणून चांगलं आणि निर्दोष व्यक्ती जर का भेटला तर आपण देखील निर्दोष होतो. एकदम सात्विक झाल्यासारखं वाटतं आणि स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. पावित्र्य आपल्यामध्ये आलंय असं लक्षात येतं. आणि ते जेव्हा तुम्ही मार्गातनं आश्रमातनं घरी आलं की तेव्हा लगेच तुम्हाला जाणवतं की मार्गात छान होतं का, 2 दिवस खूप बरं वाटलं, शांतता वाटली, स्मरण ध्यान साधना झाली आणि ज्ञानचिंतनही झालं. ते घरी आल्यानंतर सगळं बिघडून गेलं. म्हणजे लगेच तुम्हाला ते लक्षात येतं. एवढी समजण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. शुद्धत्व आणि अशुद्धत्व हे आपल्याला अनुभवायला येतं. परंतु आपण अशुद्धत्वातच असलो तर शुद्धत्व कळत नसतं. शुद्धत्व कधी कळतं? अशुद्धत्वात राहून शुद्धत्व कळत नाही. ते जेव्हा तुम्ही शुद्धत्वात जातात त्यावेळी कळतं की आपण किती अशुद्धत्वामध्ये होतो, है ना? आपण जर का जे कपडे घातले ते किती मळलेत हे आपल्याला नाही कळत. पण जेव्हा स्वच्छ कपडे तुम्ही घालता तेव्हा कळतं की मगाशचे कपडे खूपच अस्वच्छ होते बरं का. किंवा आपण जर का एखाद्या शांत ठिकाणी गेल्यानंतर कळतं की आपण किती गोंधळामध्ये उभे होतो इतक्या वेळेचं. जसं ते मी इथे आतमध्ये बसतो ना, मग ते मोठा आवाज येत असतो. मग ते दरवाजा बंद केल्यानंतर असं वाटतं हा किती शांतता आहे. म्हणजे आपण शांततेत गेल्यानंतर गोंधळ किती होता, किती गोंधळातनं आपण आलेलो आहोत ते लक्षात येत असतं. तसं अशुद्धत्वामध्ये असताना आपल्याला हे कळत नाही की आपण किती अशुद्ध आहोत. आपण जेव्हा मोठ्याने बोलतो त्यावेळी आपल्याला कळत नाही की आपण किती मोठ्याने बोलतो आहोत.
पण ज्या वेळेला आपण हळू बोलतो तेव्हा लक्षात येतं की आपण मगाशी खूपच मोठ्याने बोलत होतो. तो जो गळ्यावर ताण येतो, हा येतोय हे कधी कळतं? जेव्हा आपण हळू बोलतो त्यावेळी कळतं की आता किती आपण व्यवस्थितपणे बोलतो आहोत. आणि म्हणून इत्यादी प्रकारे काय झालं पाहिजे, की आपण एकदा परमेश्वरासाठी सुद्धा ह्या गोष्टी स्वीकारायला काही हरकत नाही. सर्वांसाठी तर आपण सर्व काही स्वीकारलेलं आहे. इत्यंभूत तुम्ही तुमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुमचं आयुष्य तुम्ही आठवा. प्रत्येकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य दिलेलं आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करत करत विद्यार्थी दशेमध्ये शिक्षकांच्या किंवा मग आई वडिलांच्या अपेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये होतात. नंतर प्रापंचिक अपेक्षांच्या दबावाखाली आहात. मग आता कुठेतरी तुम्ही एका विशिष्ट वयात तुम्ही तुमच्यासाठी पण जगलं पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही केलं पाहिजे. देवधर्मासाठी आयुष्य दिलं पाहिजे. इतरांसाठी तर दिलं, पण स्वतःसाठी आपण देता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगतात की परमेश्वराची या चाडा, त्यासाठी परमेश्वराची आवड आधी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला जेही कार्य प्राप्त करायचं आहे त्या कार्याविषयी तुम्हाला आधी आवड तुम्हाला निर्माण करा तुम्ही, त्याच्याशिवाय नाही. तुम्ही जर का भीती तयार केली तर मग भीती जर का निर्माण झाली तर मग भक्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही. हे जे काही तरुण वर्ग जो आहे तो हा देवाधर्माकडे का नाही वळत? कारण की त्याला लहानपणीच ते भीती घातलेली आहे की बा ते बाबा आले आणि ते घेऊन जातील बरं तुला. म्हणजे बाबांविषयी आणि धर्माविषयी अजून भीती कुठली आहे? ते खान येतं बाप्पा कान कापेल बरं का. म्हणजे देवाविषयी भक्ती निर्माण नाही झाली, भीती निर्माण झाली की देव येऊन कान कापतो. अशी भूमिका देवाबद्दल आपण लहान मुलांमध्ये तयार केलेली आहे. ती भीती तयार केलेली आहे. त्याच्यामुळे ते देवाधर्मापासून लांब लांबच राहतात, ते इकडे येत नाहीत. आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला सर्वात प्रथम देवाबद्दल आवड स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. आणि आवड एकदा निर्माण झाली की मग पुढचं कार्य सोपं असतं. लहान मुलं असतात ना, त्यांच्या आवडीचा आणि नावडीचा पदार्थ दोन असतात. नावडीचा पदार्थ वाढा, त्याला खायला 1 तास लागेल. ते थोडं 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 कसं तरी तो खाईल. आणि आवडीचा पदार्थ द्या, त्याला सांगावं नाही लागत की खा म्हणून, अजून तो लगेच ताट घेऊन मला अजून पाहिजे. म्हणजे एकदा आवडीचा पदार्थ असेल तर तो खाण्याची सुलभता तयार होते, पटापट ते खाल्लं जातं, आवडीपूर्वक ते खाल्लं जातं. तसं देवाबद्दल एकदा आवड निर्माण झाली की मग पुढचं कार्य आपल्याला करावं लागत नाही. मग त्या कार्यासाठी तो जीव काहीही जबाबदारी स्वीकारायला तो जीव तयार होत असतो, असं या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे मग महादाईचा जे आहेत त्या स्वामींकडनं ते निश्चिती होते दुसऱ्यांदा की आता काही वाराणसीला जायचं नाही. आणि पुन्हा ते येतात. बिडारसी आल्यानंतर दादोसांना ते सांगतात की मला काही वाराणसीला जायचं नाही. दादोसांनी परत त्यांचं ते म्हटलेलं परत मोडलं आणि मागू ते जावे ऐसे प्रत्यय आले. आता हे कितवी वेळ झाली? 3री वेळ झाली की त्यांना वाटलं की आता गेलंच पाहिजे. आणि मग दादोसांपुढे सांगितले सगळं काही. मग दुसऱ्या दिवशी महादाईसा दादोसाचे अवघे शब्द सांगितले, स्वामींना सांगितले. आणि मागुते गोसाव्या ते पुसली जिजी मी वाराणसी जाईन, मी जाईन. 3री वेळ झाली आता ही. स्वामी म्हणतात बाई जाणत्यापसीवरी नेणता चांग. म्हणजे जाणत्या व्यक्त्यापेक्षा जो अज्ञान व्यक्ती आहे तो कधी कधी चांगला असतो बरं का, है ना. की ज्याला काही माहिती नाहीये ना तो उलट घाबरत असतो की नको बाबा काही चुकी होऊन जाईल, काही चुकी होऊन जाईल. पण ज्याला माहिती आहे ना तो घाबरत नाही. तो म्हणतो चुकी जरी झाली तरी आपण माफी मागू, आपण प्रसव मोडू, आपण दंड भरू, है ना. त्याला त्याचं काही भीती नसते. जाणत्या व्यक्तीला कधी कधी, मुळात जाणत्या व्यक्तीलाच भीती असली पाहिजे कसली वाईट कार्य करण्याची, चांगलं कार्य करण्याची भीती नसली पाहिजे. आणि इथे जाणत्यापसी म्हणजे एखाद्या जाणत्यापेक्षा पण नेणता व्यक्ती चांगला असतो, यावर स्वामींनी कर्मचांडाचा जो दृष्टांत आहे तो सांगितलेला आहे. आणि मग मागुते महादाईसांना असे प्रत्यय आले, मागुते बिडारासी आली.
परत त्यांचं रद्द झालं, तिसऱ्या वेळा रद्द झालेलं आहे आणि दादोसांपुढे सर्व सांगितलं. दादोसांनी परत त्यांचं म्हणणं मोडून काढलं की असं कसं काय, ते गेलंच पाहिजे तुम्हाला वाराणसीला. मागू ते जावे ऐसे प्रत्याद ही चौथी वेळ आहे. आणि मग सकाळीच आल्या आणि गोसाव्या ते कवणे तोंडे पुसो. आता कुठल्या तोंडाने विचारलं, 3 वेळा झालं, आता ही चौथी वेळ आहे. आणि मग गोसाव्यांच्या श्री करुणी उमरडोनी जातीये, म्हणजे स्वामींनी जाऊ नका असा हात केलेला आहे आणि आपण स्वामींचा हात असा उमरडोनी म्हणजे बाजूला करून, म्हणजे अर्थातच त्यांचा शब्द मोडून त्यांना अपमानित करून आपण चाललेलो आहोत. आणि स्वामींना आता काय करायचं, आणि मग मनात आलं की दंडवत घालू आणि निघो, आता काही बोलायचं नाही, जायचं दंडवत घालायचं आणि लगेच निघायचं. ऐसे म्हणून येते असती आणि गोसाव्यांचे भितरीला ओट्यावरी आसनासे गोसावी ऐसा श्री करू भवंडती. आणि ऐसा करी ती गोल गोल स्वामी हात फिरवतात आणि असा झटकतात. तेव्हा बाईसा विचारतात, हा देवा, ते असं काय करताय तुम्ही? तेव्हा स्वामी म्हणतात, बाई, ताकीची मासी ताका बाहेरी घालीजे. म्हणजे एखाद्या ताकामध्ये ती मासी पडली आहे, तिला ते काढून काय केलं, बाजूला करून दिलं, म्हणजे ती जे ताकाचा आनंद घेत होती त्याच्यातनं काढून टाकलं तिला. तशा प्रकारे दादोसांनी काय केलेलं आहे की म्हातारी सन्निधाना बाहेरी घाली जाताय, म्हणजे महादाईसा, म्हातारी म्हणजे महादाईसा यांना ईश्वराच्या सन्निधानाचं जे काही आनंद अनुभव ते घेत होते त्याच्यातनं त्यांना बाहेर काढतायत. कोण काढतायत? तर दादोस. आणि मग महादाईसा आल्या, स्वामींना दंडोदे घातली, श्रीचरणा लागले आणि गोसाव्यांजवळ उगीची बैसली. आता काही बोलले नाहीत, काय बोलायचं आता. गोसाव्या ते काही विनववे ना, म्हणजे काही विनंती पण करता येत नव्हती. स्वामी म्हणतात, काही बाई, वाराणसी जाणे होत असे, मग झालीच का निश्चिती आता जाण्याची? हो जी. स्वामी म्हणतात, बाई, तेथून या, मा येथून तुम्हा संन्यास दिजेल. आणि महादाईसे श्रीचरणा लागली, म्हणजे आता तुम्ही जाऊन याच, मग आल्यानंतर मग तुम्हाला योग्य ते निरोपण आणि मग त्यानुसार संन्यास जो आहे तो दिल्या जाईल, असं स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे महादाईसा मग वाराणसीला गेल्या. आणि काळांतराने म्हणजे दादोसांच्या मताप्रमाणे ते चालत होते. म्हणजे दोषवंत आपले जे मार्गदर्शक आहेत ते गुणदायक आहे की दोषदायक आहेत, ते कसे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जो सांगणारा व्यक्ती आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आहे, तो काय सांगतोय आपल्याला? सात्विक राहायला सांगतोय की चिडचिड करायला सांगतोय? काय सांगतोय आपल्याला हे स्वतःला कळालं पाहिजे. हे आपल्याला जर का नाही कळालं तर काय होईल की त्यातनं दोष निर्मिती, त्याचे परिणाम काय होणार आहेत? वाईट परिणाम होणार आहेत. अशा वेळेला आपल्याला थांबता आलं पाहिजे. आपले निर्णय, आपण जरी 10 लोकांचे सल्ले ऐकले तरी निर्णय मात्र घेत असताना आपल्या भवितव्याचा आणि भल्याचा विचार करून तो निर्णय घ्यायचा आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून ते ऐकायचं नाही. आपल्याला आपल्या भल्याचं त्या ठिकाणी निश्चिती निर्णय करता येणं तेवढंच गरजेचं आहे. एवढी निर्णय क्षमता आपल्या जीवनामध्ये आपली असली पाहिजे. तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये एकदम सक्षमपणे आयुष्य तुम्ही तुमचं जगणार. तुमच्याकडे किती द्रव्य येईल किंवा नाही येणार हा भाग नाही राहणार, पण तुमचं आयुष्य मात्र तुम्ही समाधानाने जगणार. तुम्ही जे 2 घास भाकरीचे तुकडे जे घास खाणार आहात ते घास तुम्ही समाधानाने खाणार आहात. कुणाच्या तरी ओंजळीने ते पाणी पिणं होणार नाही आपलं. आपण स्वतःचे निर्णय आपण जर का घेत असू तर आपले निर्णय कधीही चुकणार नाहीत. फक्त जे सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा की योग्य निर्णय आणि त्याचे योग्य परिणाम असणं हे तेवढंच बंधनकारक आहे. आणि मग तुम्ही तुमचे निर्णय घ्या. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण दीक्षित कन्येचा 52 क्रमांकाचा जो दृष्टांत आहे तो श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो.